नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। जेव्हा जीवावर संकट येतं तर ते काय येतं, तर आपण केलेल्या पूर्वपरिणामांचं फळ असतं। मी पूर्वी जे काही पाप केलं आहे, पूर्वी जे काही दोष केलेत, त्याचं फळ म्हणून आज उदय येतो। मग त्या उदयामध्ये आपण जर आकुलित झालो तर कोण सोडवणार आपल्याला? म्हणजे पुन्हा आकुलता केली तर पुन्हा कर्मांचा आश्रय होणार, पुन्हा तसे उदय येणार। म्हणून सांगितलं, पूर्वी चूक केली ती पुन्हा करायची नाही। त्या पूर्वीच्या चुकीच्या निमित्तात आज दुःख भोगतो। का हाताचं फ्रॅक्चर झालं? पूर्वी काहीतरी हाताने दोष केलाय किंवा दान केलं नाही किंवा काय त्याच्याद्वारे आपल्याकडनं तेवढं वयावृत्त सेवा झाली नाही, शास्त्राची, देवशास्त्र गुरूंची जेवढं व्हायला पाहिजे तेवढं आपल्या हाताने आपल्या शरीराने आपण सेवेमध्ये दानामध्ये नाही उपयोग केला, त्याचं फळस्वरूप असा उदय आला। तर सांगतायत की आत्ता जर पुन्हा आकुलता केली त्या उदयामध्ये तर नियमाने भविष्यामध्ये सुद्धा असेच उदय भोगावे लागणार। म्हणून सांगतायत काय, ज्ञानीची परिणती कशी असते आणि अज्ञानीची परिणती कशी असते। ह्याच्यासाठी समयसारमध्ये एक गाथा घेतली आहे त्यांनी, 184 आणि 185 नंबरची गाथा आहे। त्याच्यात त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेत की ज्ञानी काय विचार करतो किंवा ज्ञानी कसं त्या उदयामध्ये आपले परिणाम ठेवतो आणि अज्ञानी कसा असतो। ह्याच्यासाठी छान गाथा घेतली आहे की तुम्हाला जर शुद्धात्म्याची प्राप्ती होणार तर ती कधी होणार? भेदविज्ञानाच्या द्वारेच होणार, अन्यथा नाही। ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये 2 गाथा घेतल्यात। काय सांगितलं? जह कणयमग्गितवियं पिकणय भावं न तं परिचयि तह कं मोदयतविदो न जह दिनानि दुनानि तं। काय सांगितलं? जह कणयम अग्गितवियम, कणय म्हणजे सोनं, जसं सोनं अग्नीमध्ये तप्त केलं तरी सुद्धा ते कणय भावम न परिचयी, तरी पण ते सुवर्ण स्वभावाला सोडत नाही। सोनं असं असतं की जरी त्याला तुम्ही अग्नीत टाकला, तापवला तरी सुद्धा सोनं आपला स्वभाव सोडत नाही। तह कमोदय तविदो, त्याप्रमाणे कर्माने तप्त झालेला असा तो ज्ञानी ज्ञान स्वभावाला सोडत नाही। काय कळलं? जसं ते सोनं किती त्याला मारा पिटा, त्या अग्नीत टाका, जाळा, तरी सुद्धा सोनं सोनंच राहतं। तसं म्हणलं ज्ञानी जीव ज्ञानपणाला सोडत नाही, ज्ञानी ज्ञानीच असतो। ह्याच्यासाठी सांगितलं, कर्माच्या उदयामध्ये जरी तप्त झाला तरी सुद्धा ज्ञानी आपला स्वभाव सोडत नाही। आणि तेच अज्ञानी काय करतो त्या कर्मांच्या उदयात, हे सांगायले। एवं जानैनानि अन्नानि मुणदिराय मे मादम् अन्नाणतमोच्छन्नो आदसहावं अयाणन्तो। एवं जानैनानि, ज्ञानी असं जाणतो आणि तेच अज्ञानी काय करतो?
मुणदी रागम एव आदम, रागच आत्मा आहे असं मानतो, असं जाणतो तो अज्ञानी. म्हणजे त्या कर्मांच्या उदयालाच स्वतःचं स्वरूप मानतो असा तो अज्ञानी आहे. तर सांगतायत की इस तरह ज्ञानी जानता है और अज्ञानी राग को ही आत्मा जानता है, क्योंकि वह अज्ञानी अज्ञान रूप अंधकार से व्याप्त है, इसलिए आत्मा के स्वभाव को नहीं जानता हुआ प्रवर्तता है. म्हणजे अज्ञानीला आत्मस्वभाव कळत नाही, त्यामुळं तो अंधकारामध्ये, अज्ञानरूप अंधकारामध्ये राहतो. कशासाठी सांगायला लागले? तुमच्या आयुष्यात सुद्धा कर्मांचे उदय येत आहेत, फक्त तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे हे त्या तुमच्या त्यावेळीच्या परिणतीवरून समजतं. म्हणून सांगितलं की तुम्हाला झालं आहे तत्त्वज्ञान समजलं आहे, भेदविज्ञान झालं आहे, तर आपण त्या समयात आकुलित झालो तर पुन्हा पुन्हा तशा प्रकारच्या उदयालाच भोगत राहणार. म्हणून जशी मुनिराजांची, जशी ज्ञानीची, जशी सम्यक दृष्टीची परिणती असते तशी आपली परिणती असायला हवी. म्हणजे आपण सुद्धा त्या उदयांना न्यायक रूपाने जाणू शकतो, जाणायला पाहिजे, तर ते उदय नष्ट होणार. तर असेच उदय आले कोणाला? कमलश्री सतीची गोष्ट बघतोय आपण. तर त्याच्यामध्ये त्या सतीवर पण असे भयंकर उपसर्ग आलेत, तरीसुद्धा ती तिच्या ज्ञान स्वभावाला सोडली नाही, किंवा तिने तिचा जैन धर्म, जिनतत्व सोडले नाहीत. त्याच्यामुळं सांगितलं ती प्रत्येक प्रसंगातून कशी बाहेर पडत गेली हे सांगताय. तर काल कुठंपर्यंत आलं होतं? कुठं आली होती सती? नवरा आला होता. बरं, लक्षात ठेवलाय तुम्ही. काय वाक्य चांगलं घेतलं होतं काल? की संसारात दुःखाचाच उत्पाद असतो आणि दुःखाचाच व्यय असतो, आणि धर्मामध्ये किंवा स्वभावामध्ये सुखाचाच उत्पाद असतो आणि सुखाचाच व्यय असतो. त्यामुळं स्वभावरूप जो राहणार त्याला सुखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही, आणि जो संसार रूपाने परिणमन करणार, विभावरूप होणार, त्याला दुःखाशिवाय काय मिळणारच नाही. हे सांगितलं होतं काल. तर काय झालं होतं? सगळ्या परिवारजनांनी दोष दिला होता सतीला की तिने हेमचंदला मारलं म्हणून, पण सती तर निर्दोष होती, तिला स्वतःला समजत नव्हतं की झालंय काय ॲक्च्युली. आणि त्यामुळे ती स्वतः बिथरलेली होती, स्वतःच्या समोर डोळ्यासमोर पतीचं देह पडलाय, तिला स्वतःचं दुःख आवरेना आणि त्याच्यामध्ये अन्य सगळे दुःख द्यायला उभारलेत. त्यावेळेस तिची परिणती कशी असणार? तर ती स्वतःच प्रतिक्रमण पश्चाताप करते, आणि हे जे आत्ता आपण वाचलं ना हे तत्व आठवतीये, मी केलेल्या पूर्वकृत परिणामांचा हा दोष आहे, पर कोणीही दोषी नाही. तिला सगळे त्या माताजींचे वचन आठवू लागले, आणि त्याच्यामध्ये ती स्वतःला स्थिर करत गेली की विपत्तीमध्ये घाबरू नकोस, रडू नकोस, लोक तुझी निंदा करतील, कधी प्रशंसा करतील, पण त्याच्या दोन्हीमध्ये सुद्धा स्थिर राहा, सम राहा. त्यानेच तुझी दृढता वाढणार, किंवा त्यानेच जिनशासनाची प्रभावना होते. सती रडत होती, तिला दुःख वाटत होतं, पण का बरं? स्वतःची निंदा करतायत सगळे, तिला दोष देत आहेत म्हणून नव्हतं, तर सर्वांनी मिळून धर्माला दोष दिला होता, धर्मावर कलंक लावला होता, म्हणून तिला अस्वस्थ झालं होतं, बेचैन झालं होतं. त्यामुळं ती त्या धर्माच्या वरचे कलंक धुण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होती. ती स्वयं काय म्हणायचं, एक आपलं ध्यान, ज्ञान याच्या रूपानेच परिणमन करू लागली. समजलंय की आता उदय बदलणार नाही आहेत, त्यामुळे एकतर भक्तीच्या परिणामांनी आणि आत्मज्ञानानेच मी स्थिर राहणार हे तिला समजलं, आणि ती त्या रूपाने परिणमन करू लागली. आता इथंपर्यंत केस कुठं आली होती? राजाच्या दरबारामध्ये. आणि मग राजासमोर केस मांडली होती की या सतीने म्हणजे कमलश्रीनी हेमचंदचा जीव घेतला, आणि त्यावेळेस ती तिच्या सफाईमध्ये एक शब्द पण बोलत नाही आहे, ती मौन उभारली आहे. सगळ्यांना पकडून आणलंय कुठं? राज दरबारामध्ये, राजाच्या समोर. तो देहसुद्धा पडलाय तिथंच. तर आता त्याचा निर्णय कसं करणार याच्यासाठी राजासमोर सगळे उभारलेत.
सर्व मंत्र्यांनी हे सर्व प्रकरण ऐकले. तेव्हा राजाने त्या मंत्र्यांशी वार्तालाप केला, चर्चा मसलत केली की त्यांना विचारलं मंत्र्यांना काय करावे, असा प्रसंग आलाय तर काय करावे. मग त्यावेळी सांगितलं की मंत्री म्हणाले की सगळे मिळून मंत्री पण आता कोणाची बाजू घेणार, काय झालंय प्रकरण हे बघून ते ठरवणार ना. तर मंत्र्यांनी काय केलं, सांगितलं की त्या कक्षच्या आतमध्ये त्या खोलीमध्ये 2 जणच होते. कोण? नवरा आणि बायको त्या रूममध्ये गेले होते ना, तर ते 2च होते. त्यामुळं तिसरं कोणी नव्हतं, म्हणजे तिनेच त्याला मारलं, हेच निष्कर्ष निघतो. त्यामुळं काय करा, बायकोच्या हातूनच पतीचा खून झालाय, ते पती तो मेला आहे, त्या पतीला सर्पदंश झाला तिच्यामुळंच. त्यामुळं मंत्री लगेच निर्णय देऊन मोकळे झाले की तिला फाशीवर चढवा, नाहीतर मातीमध्ये पुरा, म्हणजे असं दोष पुन्हा परत कोणी करणार नाही. काय कळलं? म्हणजे जर तुम्ही तिला दंडित नाही केलं आज, तर उद्या असं कोणी कोणाला मारेल तर निरर्गलता राहील, काय म्हणायचं, निडर होतील सगळे आणि सगळे असे एकमेकांची हत्या करतील. त्यामुळं तुम्ही तिला कठोर दंड द्या, असं मंत्री लोक त्या राजाला सांगतायत. पण राजा विवेकी होता, कच्च्या कानाचा नव्हता. म्हणजे काय असतं कच्च्या कानाचं? म्हणजे कोणाचं तर ऐकायचं आणि निर्णय घ्यायचा असा नव्हता, तो न्यायवान होता. तर त्यांनी ऐकून घेतलं त्याचा पक्ष, पण निर्णय करायचा तर दोन्ही बाजूंनी पक्ष ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं जातं, कधी एका पक्षाची बाजू घेऊ नकात, एका साईडला ऐकून त्यानुसार निर्णय देऊ नकात. तर तो म्हणतो राजा की असं होणं शक्य नाही, कारण ती जिनधर्मी आहे आणि जो जिनधर्मी असतो तो कधीही हिंसा करत नाही. ह्याच्यासाठी म्हणून सांगितलं की ती जिनधर्मी आहे असे करणे शक्यच नाही. त्यामुळं तो राजासुद्धा विचार करू लागला की झालंय काय नक्की. जिनधर्मी कधीही बदला घेत नाहीत किंवा कोणाविषयी सूडबुद्धी ठेवत नाहीत, हिंसा करत नाहीत, अन्याय करत नाहीत. जिनधर्मी दयावान असतात. कोणाचं सांगायला तो? तुमचं सांगेनात बरं का, कोणाचं सांगतायत त्यांचं सांगायला लागले. त्या काळामध्ये जे होते ना, तर ते असे होते. तुम्ही सगळे कोण आहे हो? तुम्ही जिनधर्मी आहात का जैन धर्मी, काय म्हणायचं? तर आपल्यामध्ये ही लक्षणं आहेत का हे बघायचं त्याच्यावरून. आपण अन्याय करतोय, हिंसा करतोय, कोणाविषयी रागद्वेष ठेवतोय अंतरंगामध्ये, तर जैन धर्मी असा नसतो. राजा म्हणाला मला विश्वास बसत नाही. जरी मंत्र्यांनी सांगितलं निर्णय की तुम्ही तिला दोषी ठरवून तिच्यावर दंड करा तिला, राजा म्हणाला की मला विश्वास बसत नाही. तर तो त्यामुळं विचार करायला लागला आणि सर्पदंश तर झालाय, म्हणजे मूर्छित होऊन पडलाय तो. फक्त निर्णय करायचा होता साप आला कुठून आणि हे झालं कसं काय सगळं, ह्याचा सगळा निर्णय करायचा होता त्यांना. त्यामुळं मध्येच सासू आली आता आणि ओरडायला लागली ती, महाराज हीच नागिन आहे, हिनेच दंश केलाय. कोण कोणाला केलं? साप राहिला बाजूलाच आता. सासू म्हणाली की हिनेच दंश केलाय आणि तिनेच मारलं माझ्या मुलाला, त्यामुळं तुम्ही मला न्याय द्या. राजाने न्यायपूर्वक निर्णय घेण्याचा निर्णय केला, म्हणजे तसं ठरवलं आणि ऑर्डर दिली की गावात जेवढे सगळे सपेरे आहेत त्या सगळ्या सपेऱ्यांना बोलवा. सपेरे म्हणजे गारुडी, काय म्हणायचं, साप सांभाळणारे, त्यांना बोलवा म्हणून ऑर्डर दिली राजाने. त्यावेळीस सगळ्या शिपायांनी गावामध्ये असणाऱ्या सगळ्या सपेऱ्यांना निरोप दिला की तुम्हाला लगेच बोलवलं असं. त्यावेळीस राजा आता विचार करतोय, सगळी केस ऐकून घेतली होती राजाने की काय काय झालं होतं. लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत 3च दिवस झाले होते. त्या 3 दिवसामध्ये किती गोंधळ झाला. आज 4था दिवस होता लग्नाचा.
तेवढ्या 3 दिवसामध्ये त्यांनी एकतर पती भेटला नव्हता आणि जे काय झालं होतं ते सासू आणि सुनेमध्ये झालं होतं, आणि पती भेटला तर त्याला फळ भोगावं लागलं होतं. मग हे काय झालं ह्याच्यासाठी म्हणून सगळं शहानिशा करून राजानी समजून घेतलं प्रकरण काय आहे. त्यावेळीस राजा सासूला म्हणाला, तू तिला म्हणजे सतीला 3 दिवस अन्न पाणी दिलं नव्हतंस, म्हणजे ती 3 दिवसापासून उपाशी होती हे मला समजलंय. 3 दिवसपर्यंत तू भोजन दिले नाहीस. मग काय कारण होते की तू तिला अनुमती दिलीस? शेवटच्या दिवशी अनुमती दिली होती ना की देवदर्शन करायला जा, दिवसा भोजन कर, रात्री नाही करायचं तर करू नको. हे सगळं का तुझ्यात बदल झाला? खरं खरं सांग. तू तिला अनुमती का दिलीस? म्हणजे असं राजा असतो ना, न्यायप्रधान राजा, त्याचं वर्तन असं असतं हे सांगायचं आहे. तर तू खरं सांग काय झालं. मग सासू म्हणाली की मी तिची दया केली. सासू थोडी खरं सांगणार आहे असं काय. आता सासू म्हणाली की मला तिची दया आली, असं वाटलं की ती नंतर सुधारेल, नंतर बदलेल, म्हणून मी तिला अनुमती दिली की तू जा. त्यावेळेस राजा म्हणला की लोक म्हणतात ते वेगळंच आहे आणि तू म्हणते ते वेगळं कथन वाटतंय. लोक बोलतात तुझी आणि हेमचंदची वार्ता झाली. जेव्हा हेमचंद आला, हेमचंद म्हणजे तिचा मुलगा, तो जेव्हा आला त्यावेळेस तुमच्या दोघांचं एकमेकांशी काहीतरी बोलणं झालं. ते बोलणं झाल्यानंतर नंतर तू तिला अनुमती दिलीस हे मला समजलंय, असं राजा म्हणतो. बरोबर, किती पॉईंटनी पकडतोय राजा. त्यामुळं खरं सांग, हेमचंद तुझ्याशी काय बोलला? तुमच्या दोघांमध्ये काय डिस्कशन झालं, काय ठरवलं तुम्ही एकमेकांशी ते खरं सांग, अन्यथा तुलाच फाशीची शिक्षा दिली जाईल किंवा तुलाच मी दंडित करेन, असा आता राजाने पवित्रा घेतला. त्यावेळी सासू घाबरली. आता राजाच जर विरोधी झाला तर कोण वाचवणार आपल्याला. ती म्हणाली, राजन, पुत्राने मला सांगितलं, म्हणजे हेमचंदनी मला सांगितलं की तू तिच्या अनुकूल राहा, तिच्या अनुकूल वागण्याचा प्रयत्न कर, तिला सगळ्या गोष्टीला हो म्हण. पुढं तुझा जो अपमान झालाय त्याचं काय करायचं हे मी बघून घेतो, इतकंच बोलला. तुझा जो काय अपमान तिने केलाय त्याचा बदला कसा घ्यायचा हे मी बघतो, एवढंच बोलला. ह्याच्या पुढचं मला काय माहीत नाही. हे खरं बोलली सासू. काय म्हणले? सासूबाईंनी हे जे काय सांगितलं ते खरं सांगितलं, कारण तिला पुढचं काहीच माहीत नव्हतं. हे त्याचं डोकं होतं ना, सपेऱ्याकडे जायचं, साप आणायचं. मुलगा नव्हतं सांगितलं तिला काय. त्यामुळं तिने जेवढं तिच्या बाजूने झालं होतं तेवढं खरं सांगितलं की पुत्राने मला सांगितलं तिच्या अनुकूल राहा, तिच्या अपमानाची व्यवस्था मी करेन, इतकंच बोलला बास. ह्याच्या पुढं मला काय माहीत नाही, असं सासूनी सांगितलं आणि आपली बाजू क्लिअर केली. आता राजा विचार करायला लागलाय की झालं काय असणार आहे, कोण आहे ह्याच्यामध्ये नक्की दोषी. तिच्याकडे तर त्या राजाचं शंकाच जाईना, कारण माहिती आहे की ती जर अशी कट्टर जिनधर्मी आहे तर हिंसा तर करणारच नाही, आणि तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या वागण्यावरून असं काही चिन्ह नव्हतं की ती काय हिंसक असेल, हत्यारी असेल असं काय. त्यामुळं राजा काय करतो, आता सगळे सपेरे आले होते गावातले, त्यांना विचारतो की हेमचंदला कोण ओळखतंय आणि कोणी त्याला साप दिलाय, खरं सांगा. सगळ्या सपेऱ्यांना विचारलं की तुमच्या सगळ्यांपैकी याला कोण ओळखतंय आणि याला कोणी साप दिला. त्यावेळीस एक सपेरा समोर आला आणि क्षमा मागू लागला, हे राजन, मला अभयदान द्या, जर तुम्ही अभयदान दिला तर मी सांगतो. राजाने त्याला अभयदान दिलं आणि तो काय म्हणाला की कुमार माझ्याजवळ आले होते, कुमार म्हणजे हेमचंद, कुमार माझ्याजवळ आले होते आणि त्यांनी मला एक असा साप मागितला, असा विषारी असावा की त्याचा काय तोड नसावा, त्याचा काय उपायच होऊ नये, जस्ट दंश झालं की लगेच मृत्यू यावा असा साप दे असं सांगितलं. मी त्याच्या समोर विरोध केला, त्याला ते देण्यास नकार दिला, पण फार आग्रह केला आणि माझ्यासमोर त्यांनी 5 दिनार ठेवले.
आणि त्यामुळं मी लोभी झालो आणि काय केलं, त्याला शाप दिला. माझा ह्याच्यामध्ये काही दोष नाही. आता सगळे एक 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 मागं सरकायला लागलेत ना, कारण राजासमोर कोणाचं चालणार आहे आता. तर तो म्हणाला, सपेरा इथंपर्यंतच माझं रोल होतं, ह्याच्या पुढं मला काय झालं हे माहीत नाही. राजा म्हणाला, जे काय झालं ते ठीक आहे, फक्त हे सांग की या विषबाधेचा उपाय काय आहे, तो कसं वाचेल किंवा याच्यावर काय औषध आहे हे सांग. सपेरा म्हणाला की हे इतकं भयंकर विष आहे की त्याच्यानी पहिल्यांदा नाडी बंद पडते माणसाची. ज्याला कोणाला दंश झाला त्याच्यावर पहिला प्रभाव असा होतो की त्याची नाडी बंद पडते आणि थोड्या क्षणात थोड्या काळात तो मरतो. पण पहिला नाडी बंद पडते आणि नंतर तो मरतो हे सांगितलं. पण माझ्याकडे याचा उपाय नाही. म्हणजे साप आहेत पण सापाचा उपाय नाही आहे. पण मी एवढं सांगू शकतो की हा अजून मेलेला नाही. बास तेवढंच पाहिजे होतं ना. सगळ्यांनी त्याला मृत घोषित केलं होतं नाडी बंद पडल्यामुळं. मग त्या सपेऱ्याने त्याच्याकडं बघून परीक्षण करून सांगितलं की मी एवढंच सांगू शकतो की हा अजून जिवंत आहे. नाडी भलेही त्याची बंद आहे पण तो अजून मेलेला नाही आहे, एवढंच सांगितलं. तर सांगितलं, असंच हे जीवा तुझं सिद्धत्वसुद्धा मेलेलं नाही आहे. तुम्ही आत्ता या शरीरात पडलेले आहात ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काय म्हणायचं मुक्त होऊ शकणार नाही, तुम्हाला शुद्ध सिद्ध दशा मिळणार नाही. तर सांगतायत की तुम्ही जिवंत आहे, तुमचा जीव, तुम्ही अजून मेलेले नाही आहेत, शरीररूप झालेले नाही आहेत, सिद्धत्व मेले नाही. शरीरात उपयोग गेल्याने मिथ्यात्व विषाने मूर्छित झाला आहे. तर एकदाच सांगितलं सिद्ध स्वरूपाचा अमृत पान करा तर तुम्हाला सुद्धा ते विष दूर होणार, मिथ्यात्वरूपी विष दूर होणार आणि तुम्ही सुद्धा मोक्षगामी होऊ शकता, सिद्ध होऊ शकता असं सांगितलं. त्यावेळीस तो सपेरा म्हणाला की हे राजन, ह्याचे अंतिम श्वास चालू आहेत. म्हणजे एवढं परीक्षण असणार ना त्यांना आता त्या सापांबरोबर राहून वगैरे, की जरी त्याची नाडी बंद पडली आहे, जरी तो जिवंत आहे, तरी सुद्धा आता त्याचे अंतिम श्वास चालू आहेत. आता तो वाचणार नाहीच, लगेच तो काही क्षणातच मरून जाईल. सर्व प्रजा, आता सगळ्यांना हे कळेना की राजाने एवढा चांगला निर्णय घेतला, त्याला कौतुक करावं की तो मरतोय म्हणून शोक करावा. म्हणजे राजामुळंच हे सगळं क्लिअर झालं ना. म्हणजे राजाची आयडिया खरी ठरली किंवा त्याचा उपयोग झाला. त्यामुळं सगळे राजाचं तर गुणगान करू लागलेच. राजाचं न्यायवृत्ती, त्याचं नीती, त्याचं शासन ग्रेट आहे म्हणून सगळेजण त्याचं जय जयकार करू लागले. पण त्याच वेळी प्रसंग असा होता की मरायच्या दारात होता हा हेमचंद. तर राजा त्या सतीला म्हणाला की हे पुत्री, सत्य काय झाले आहे ते तूच सांग, कारण आता तुमच्या दोघांशिवाय काय कोणाला माहीत नाही आहे. त्यामुळं काय सत्य होतं हे तूच सांग. तर त्यावेळेस ती काय म्हणाली, चटेला लागणार. सती म्हणाली की ती आता काय म्हणायचं, सगळं तिला आता तत्वज्ञानाच्या बाजूने ती पूर्ण विचार करत असल्यामुळं कोणाला दोष देत नव्हती, कोणाबद्दल द्वेष करत नव्हती. ती म्हणाली की उदयाच्या सन्मुख साक्षी देणं म्हणजे मूर्खता आहे. माझा इतका तीव्र उदय चालू आहे तर त्याच्यामध्ये मी ओरडारडी केले तर माझ्यासारखी मूर्ख मीच, म्हणून मी मौन आहे. पण राजा म्हणाला, ह्या सगळ्यातनं अर्धी कथा काय झाली हे मला समजलं आहे, पण राहिलेला अर्धा पार्ट आहे ना तो तुझ्याकडनंच क्लिअर होणार आहे, कारण त्याच्याशिवाय कोणाला काय झालं हे माहीत नाही. त्यामुळं तुझ्याकडूनच मला ती ऐकायची आहे, तू सांग. सती म्हणाली की हे राजन, जिनधर्मीला सत्याची साक्ष द्यावी लागत नाही. मी निर्दोष आहे, मी त्याला मारलं नाही असं मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण अहिंसा हा प्रधान धर्म आहे किंवा अहिंसा हे मूल आहे धर्माचं. त्यामुळं पूर्वी म्हटलं ना की जे जिनधर्मी होते त्यांची साक्ष घ्यायची पूर्वी न्यायालयामध्ये वगैरे. काय म्हणजे काय झालं असेल खटला वगैरे तर त्याच्यामध्ये
ते त्या केसचा निर्णय लावण्यासाठी म्हणून एखाद्या जैन धर्मीकडून त्याची साक्ष घ्यायचे आणि जो ते बोलेल ते खरं, असं इतकं त्यांचं वेटेज होतं. तर तसं सांगितलं की इथं जिनधर्माला सत्याची साक्ष द्यावी लागत नाही. जेव्हा माझे स्वामी एक घडा घेऊन माझ्या निकट आले, आता ती सांगतीये स्टोरी बरं का काय झालं, कारण त्या दोघांशिवाय इतर कोणाला माहीत नाही आहे काय झालं होतं तिथं. ती म्हणाली की माझे स्वामी एक घडा घेऊन माझ्या निकट आले. ते म्हणाले की यामध्ये सुंदर हार आहे. ते हार घडवण्यासाठी 3 दिवस मी अपार कष्ट केलेत आणि तुझ्यासाठी म्हणून मी असा रत्नजडित अनमोल काय म्हणायचं तेजस्वी अमूल्य अतुल्य असा हार आणलाय. काय नवऱ्याने कोणाला आणला? सुनीला भाभींना हार आणला होता. आणि सांगितला की हा तू घाल. आणि मग त्यांच्या आग्रहास्तव मी पाहिले तर खरोखर फारच सुंदर हार आणला होता. मला फार आनंद झाला. असं ती सांगतेय बरं का, सासूमध्येच तोंड घालते आणि काय म्हणती, कुठून आणणार आहे हार? म्हणजे पैसे दिले नव्हते त्याच्याजवळ, एवढा हार आणण्यासाठी कुठून आणणार आहे तो हार? त्यांनी काय हार आणला नव्हता असं सासूनी लगेच मध्ये एक कंप्लेंट केली. राजा म्हणाला शांत राहा, मला तिचा पक्ष ऐकू दे, मध्ये बोलायचं नाही. हो म्हणा. सती म्हणाली जेव्हा तो हार पाहिला तेव्हा मी पतीला म्हणाले की हे नाथ, जर तुम्ही इतका सुंदर हार आणलाय, तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे तर तुम्हीच घालावा हा, म्हणजे तुम्ही मला घाला, असं ती हट्ट करते. काय पण जेव्हा तो हार त्यांच्या हातामध्ये गेला त्याच क्षणी त्याचा नाग झाला. त्याच्या पुढे मी काय सांगू? म्हणजे जेव्हा तो हार तिने त्याला दिला घाल म्हणून, आणि तो पण पती पाहताच आश्चर्यचकित झाला होता की हार कुठून आला. आणि जेव्हा त्याच्या हातात आला तर तो नाग झाला. सासू म्हणाली हे ही सर्व खोटं सांगतीये, हिनीच मारलं. ती शांत बसणारी होती होय थोडीच, अशी असते सासवा, होय ना. म्हणजे ती म्हणाली सासू की हे सगळं मनगडंत आहे, ती सगळी स्टोरी तयार करून सांगते, तुम्ही विश्वास ठेवू नका. तर काय झालंय मीच सांगते की तिनेच माझ्या मुलाला मारलं, तिनेच दंश केला, हीच नागिन आहे. राजाला एवढ्या बोलण्यावरून सुद्धा सर्व परिस्थितीचं ज्ञान झालं. कारण काय म्हणायचं, वचनामध्ये सुद्धा एक टाईपचं सत्यता असती. भलेही तुम्ही ओरडून सांगा नाहीतर गप्प बसा, सगळ्याच्या द्वारे सत्य झाकलं जात नाही. उलटं जे खोटा असतो ना तो ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करतो की मी निर्दोष आहे, मी चोर नाही आहे, मी काय हत्यारा नाही आहे, असं तो ओरडून सांगायचा प्रयत्न करेल. पण सत्यवादी एका शब्दात जरी सांगेल तरी त्यातून सत्यता झळकत असते. त्यामुळं राजाला थोडंफार सगळं ज्ञात झालं. पुत्राने स्वतःसाठीच मरणाचे दार उघडले होते. म्हणजे त्यांनी स्वतःच ते साप आणला, ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होतं. हे पुत्री, आता जे काय होणार, जे काय करणार ते तूच करणार. धर्माचे महात्म्य दाखव. तू जिनधर्मी आहेस, तुझा धर्म इतका श्रेष्ठ आहे, इतका महान आहे की बस तोच तुला तारणार आहे आता. तर तू तुझ्या धर्माचं महात्म्य दाखव, तुझ्यावरचा कलंक उतरव, हा पुन्हा जीवित व्हावा असं काहीतरी अतिशय कर, चमत्कार कर. कोण कोणाला सांगायला हो? राजा सांगतोय सतीला की हेल्पलेस आहे राजा, तर काय करणार ना, निर्णय देणार कसा. त्यामुळं तो तिला म्हणाला की जे काय करायचं ते तुलाच करायचं आहे, तर तुझी महिमा दाखव, तुझ्या धर्माची महिमा दाखव, तुझ्याकडून चमत्कार अपेक्षित आहे. त्यावेळी सती इतकी शांत झाली होती, म्हणायचं काय म्हणायचं, स्थिर झाली होती. आता तिची अस्थिरता संपली होती, कारण सगळ्यांचं वर्तन बघितलं होतं तिने आणि तिच्या समोर तिचा पती पडलाय, शेवटचे श्वास घेतोय, कोणाकडून काय अपेक्षा करणार. बस जीवनाचं हे सत्य असं स्वीकारलं होतं जवळपास तिने.
त्यावेळेस ती काय म्हणाली, माझ्याकडे काही चमत्कार नाही, माझ्यामध्ये मात्र जैन तत्त्वज्ञानाचे संस्कार आहेत. त्यामुळं जिनेंद्र भगवंतांचं नावच चमत्कार आहे. आणि जर काही असा चमत्कार घडत असेल तर त्याच्या मागचं कारण आहे विशुद्धी. जे कोणी ज्ञानाची विशुद्धी ज्यांना प्रगट झाली तिथं ते चमत्कार घडतात. त्यामुळं मी चमत्कार करणारी कोणी नाही असं म्हणण्याची तरी ताकद कुठून आली हो? काय प्रसंग आहे बाहेर तिच्यावर? रडत बसल कोणतरी ढसाढसा असं चाललंय म्हणल्यावर. पण ती इतकी स्थिर होती, त्याचं कारण काय होतं? एक फक्त धर्माची शक्ती, एक ज्ञानाची शक्ती. इतक्या भीषण उदयातही माझे प्राण व माझा धर्म सुटला नाही, हाच मोठा चमत्कार. किती छान सांगितलं. म्हणजे चमत्कार बाहेरून काहीतरी करायला जायला पाहिजे असं नाही आहे, तर मी स्थिर आहे धर्मामध्ये आणि माझं उदयात सुद्धा मी माझे प्राण नाही गेले, हेच माझं मोठा हेच चमत्कार म्हणावा लागेल. किती सर्वांनी दुर्व्यवहार केला तरीसुद्धा दुर्वचन न निघणं हे जिनशासनाचे संस्कार आहेत. काय म्हणले? कोणीही कितीही दुर्व्यवहार करेल तरीसुद्धा आपल्या मुखातून दुर्वचन न निघणं हे तत्वाची, ही जिनशासनाची महिमा आहे, अतिशय आहे. हे राजन, या संसारात सार नाही. अज्ञानीप्रमाणे माझ्याकडून सुद्धा अपराध झालाय की मी यामध्ये सार मानला. 3च दिवस झाले होते लग्नानंतर. 4थ्या दिवशी तर येऊन नवरा भेटल्यावर तोपर्यंत ती अजून काय म्हणायचं त्या धर्माच्याच धूनमध्ये होती. अजून संसार सुरूच झाला नव्हता ना. जेव्हा पती निकट आला त्यावेळीच त्याच्याविषयी मोह झाला, तोच माझा अपराध हे सांगते ती. यामध्ये मी सार मानला, हीच माझी चूक. ज्यांच्या प्रती मी विनय केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे मला एक वाक्य समजलं ह्याच्यातून की संसारात, नीट ऐका काय वाक्य होतं. कालचं वाक्य काय होतं? कालचं वाक्य काय होतं? काय म्हणले हो? मी पहिल्यांदा सांगितलं वाक्य, संसारामध्ये दुःखाचाच उत्पाद आहे, दुःखाचाच वेळ, आणि स्वभावामध्ये सुखाचाच उत्पाद आहे आणि सुखाचाच वेळ. स्वभावामध्ये, धर्म म्हणजे स्वभाव आहे आता आपला. आता तिने हे वाक्य सांगितलं काय, हे मला आज ज्ञात झालं की संसारात दुःख वास्तविक आहे व सुख काल्पनिक आहे. काय समजलं म्हणा? संसारात दुःख वास्तविक आहे आणि सुख काल्पनिक आहे. हां, असं वाटतं का? तिच्या संसारात होतं, माझ्या नाही आहे. माझ्याकडं तर सगळं खरंच आहे. तिच्या संसारामध्ये तिने सांगितलं दुःख वास्तविक आहे. संसार इज इक्वल टू दुःखच. कोणाचाही संसार असू दे, सुख नसतंच. काय इंडीला सुख आहे का? इथं अकलूजमध्ये सुख आहे सांगा? कुठे आहे? इंडी ना? इंडीमध्ये, हां लच्छनमध्ये सुख आहे का? इथं सुख आहे? कुठं बी नाही. मग कुठं जायचं? का हो, परळीला सुख आहे का? इथं सुख आहे? म्हणजे सुख संसारात नसतं, नाही, नसणारच. म्हणून दुःख वास्तविक आहे आणि सुख काल्पनिक आहे. त्यासाठी एक उदाहरण दिलं की जसं करंट लागलं कोणाला तरी, शॉक लागला, तर तुम्हाला लांबून दिसतंय की तो डान्स करतोय, असं काहीतरी वेगळे वेगळे ॲक्शन करतोय, पण तुम्हाला काय माहीत आहे की तो तडफडतोय, त्याला किती वेदना होत आहे, त्रास होत आहे हे त्याला माहीत आहे. पण तुम्ही लांबून विचार काय करताय, चांगला डान्स करतोय. असा आहे संसारात तुमचा डान्स चालू आहे. लोकांना वाटते की ह्यांचा संसार सुखाचा आहे, पण कधीही संसारामध्ये सुख वास्तविक नसतंच. काल्पनिक सुखसुद्धा कर्माच्या अधीन असतं. त्यामुळे ती आता सती काय करते हो, जे काही तिला शक्य आहे ना सगळे ते भजन आठवती आहे, ती भक्ती, ते त्या गुरूंचे वचन, बस ह्याच्यामध्येच तिचं सगळं चिंतन मंथन चालू आहे. जसं एक छान सांगितलं ना, काय संसाराचं स्वरूप समजलं की वैराग्य होणारच. म्हणून काय सांगितलं, संसाराच्या नाट्यामधला केविलवाणा प्राणी, मोहाच्या तालावर गातो
सोंगाड्याची गाणी. कोण? तो. संसारात जो पडलाय ना तो मी नाही. कोण तो? मीच म्हणा की. संसाराच्या नाट्यामधला केविलवाणा प्राणी मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. पात्रांची ही नाती गोती मंचापुरती सारी. खेळ संपता पडद्यालाही ओढून नेईल दोरी. संसाराचे नाटक असले डोळ्यामधले पाणी. मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. एवढं सुंदर आहे ना ते भजन. प्रत्येक कडव्यामधून तुम्हाला वैराग्य होईल, प्रत्येकामधून असं बोध मिळेल असं आहे. तर म्हणून सांगायचं की तिला असं आता ते प्रत्येक प्रसंग तिला बोध देणारा होता आणि ती त्या संसाराच्या क्षणिकतेचं, त्या रूपांतराचं, सगळं परिवर्तनाचं चिंतन करते. हे प्रभो, या अपवादापासून, या कलंकापासून माझी रक्षा करा. मला माझी नाही पण धर्माची महिमा दाखवायची आहे. धर्मावरचा दोष, कलंक दूर करायचा आहे. जर हा कलंक उतरला तर मी संयम अंगीकारणार. कधी म्हणतो का आयुष्यात आपण असं? मला काहीतरी त्रास झाला, समजा नवऱ्यांनी, पोरांनी, सासू सासऱ्यांनी कोणीतरी दोष लावला, तर तिथं आपण असं म्हणतो का, हे जर दोष झाला तर मी दीक्षाच घेणार. असं ती म्हणाली बरं का. जर या प्रसंगातून मी बाहेर पडले तर मी दीक्षाच घेणार अशी मी प्रतिज्ञा करते. 5 मिनिटं. हां, तर ती नमोकार मंत्राचं स्मरण करू लागली. त्यानंतर काय सांगितलं तिने? तेवढ्या विशुद्ध भावनेपूर्वक काय केलं? मंत्राचं स्मरण आणि भक्तीच्या मध्ये त्या पतीच्या शरीराला स्पर्श केला. बस तेवढ्या स्पर्शाचं निमित्त की तो पती शुद्धीवर आला. त्याचे हातपाय हलू लागले. सर्व वैद्य पाहून थक्क झाले. असं कसं काय झालं? जे कुठल्या औषधाने बरं होणार नाही रोग, असं ते विष, आणि कसं काय ती त्यातून तो त्यातून बाहेर पडला, असं तिला त्या सगळ्या वैद्यांना सुद्धा चमत्कार वाटू लागला. सगळे मिळून काय करायला लागले? जिनधर्माचा जय जयकार करू लागले. आणि मग जसं चैतन्याच्या स्पर्शाने मोहाचा नाश होतो, तसंच तिच्या स्पर्शाने, तिच्या भक्तीच्या परिणामांनी त्याचं विष उतरलं, ते दूर झालं. पती उठून उभा राहिला. सर्वजण हे पाहून सतीचा सुद्धा जय जयकार करू लागले. जय बोलो कमलश्री सती की जय. आणि मग असं ते देवगण सुद्धा स्तुती करू लागले. जे सगळे देव आले होते ना रक्षेला, ज्यांनी की सापाचा हार केला होता, ते देव सुद्धा हे सगळं बघत होते. मग एवढा वेळ का नाही आले हो तिला वाचवायला? ते इतकंपर्यंत हुसपर्यंत तर सांगितलं उदय जेवढे आहेत ना तेवढंच सहकार्य मिळत असतं, त्यापेक्षा जास्त नाही. तर ते देव सुद्धा येऊन स्तुती आणि जय जयकार करू लागले. राजाच्या बरोबर राजासुद्धा, प्रजासुद्धा आणि सगळे देवगण सगळे सतीच्या समोर येऊन तिला नमन करतायत, तिचं जय जयकार करतायत. त्यावेळी सेठ म्हणजे सासरे आणि पती हे दोघं समोर आले आणि दोघांनी क्षमायाचना केली तिच्या समोर. सर्वांनी काय केलं? जिनधर्माचा अंगीकार केला. तिची महिमा पाहून, तिची भक्ती, तिची दृढता पाहून सर्वांनी हार मानली आणि सगळे म्हणाले की जिनधर्मच श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यांनी अगदी भक्तिपूर्वक, काय ज्ञानपूर्वक त्या धर्माचा स्वीकार केला. राहिली कोण? सासूबाई. तर महासेना समोर आली. तिने पण प्रतिज्ञा केली की आजपासून मी रात्री पाणीसुद्धा पिणार नाही. काय झालं होतं? एवढ्यासाठीच महाभारत झालं होतं. आणि ती म्हणाली की ह्याच्या पुढं जे काय जैन तत्त्वज्ञानानुसार सांगितलं आहे, जिन धर्मामध्ये सांगितलं आहे, तसंच आचरण मी करणार आणि सगळ्यांना त्याच्याबद्दलच उपदेश देणार किंवा तसं पालन करायला सांगणार, प्रभावना करणार. सर्वजण हात जोडून प्रार्थना करू लागले.
आता सतीनी प्रतिज्ञा केली होती की जर हे संकट दूर झालं तर मी संयमच घेणार. आता सगळे येऊन तिच्यासमोर रोखू लागले तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण सती माताजींच्या निकट गेली. जे गुरु होते तिचे त्यांच्याजवळ गेली आणि अजून हाताची मेहंदी सुद्धा गेली नव्हती. 3रा दिवस होता. 3 दिवस लग्नाचे. 4थ्या दिवशी तर हे प्रकरण झालं होतं. 3 दिवस पती भेटले नव्हते आणि 4थ्या दिवशी भेटले तर असं सगळं संसाराचं विद्रूप आलं समोर. त्यामुळे ती कशी होती अस्पर्शी पवित्र आत्मा होती. असं चारित्र्य तिचं शुद्ध होतं. त्यामुळं ती त्या माताजींकडे गेली आणि त्यांना तिने अनुरोध केला की मला दीक्षा देऊन उपकृत करा. जिनधर्म काय आहे, त्याची महिमा काय आहे हे मला समजले, तर मला आता संसारामध्ये पडायचं नाही. जिनधरम जिनधरम हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम, नाम से हम रहे या भुला दे सभी, नाम इसका अमर कर जाएंगे हम. असा धर्म आहे, त्याच्यासाठी प्राण गेले तरी सुद्धा चालतील, पण धर्म आणि तत्व आणि त्याचे संस्कार मी सोडणार नाही. भव्य जीवों प्रति राग उमड़ा करे, जो महकता है अंदर वही उल्लसे, ऐसे गुरुवर महाउपकारी मिले, मार्ग उनका कभी ना लजाएंगे हम. जिनधरम जिनधरम. अशा गुरूंचा मार्ग, अशा देवाचा मार्ग, अशा धर्माचा मार्ग मी कधीसुद्धा आता सोडणार नाही आणि त्याला लाजवणार नाही. आज से प्रण करो प्राण जाए भले, पर न विश्वास मेरा कभी भी चले. असं त्या प्रसंगांमध्ये आपला धर्मावर दृढ विश्वास राहत नाही. लगेच आपण काय करतो, चलित होतो. म्हणून सांगतायत की आज से प्रण करो प्राण जाए भले. तिच्यावर प्राणांताचा प्रसंग आला होता, फाशी देणार होते तिला, तरी सुद्धा ती धर्माला सोडलं नाही. पर न विश्वास मेरा कभी भी चले. अशा प्रसंगात सुद्धा मला माझा धर्मच मदत करणार आहे, इतकी तिची दृढता होती. एक जिन धर्म है सौख्य की वो कला, मोह साम्राज्य जिसके आगे ढले, कितने बलिदान से मिला है जिन धर्म, प्राण के अंत तक ना भुला पाएंगे हम. जिन धर्म हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम. काय सांगितलं, असं ती त्या गुरूंच्या समोर जाऊन विनवणी करते, तर गुरूंनी तिला दीक्षा दिली. जय बोल कमल श्री माताजी की जय. अशा सगळ्या प्रसंगातून प्रतिकूलतेतून ज्याला ज्ञान झालं ना, तो असा दृढ बनतो ना. अशी त्याची चर्या असते की बास सगळ्यापासून अस्पर्शी, सगळ्यापासून अलिप्त अशी साधना करण्यामध्ये ती रत झाली आणि आयुष्यभरामध्ये उत्कृष्ट साधना करून तिने समाधी मरण साधलं आणि ती मरून 5व्या स्वर्गामध्ये गेली. कशाचा परिणाम आहे, एका निशी भोजन त्याग व्रताने सम्यक दर्शन पूर्वक, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्यपूर्वक त्या सतीला सद्गती मिळाली. तिने स्त्रीलिंगाचा छेद केला आणि एका जिनधर्मावर दृढ राहिल्याचं फळ तिला शीघ्र मोक्षाची प्राप्ती होणार. म्हणून म्हटलं आपण सुद्धा आपल्या प्रसंगांमध्ये असं तत्वज्ञान आपल्याला मदत करणार आहे. असा धर्म आपल्याला त्याचं शरण जायला पाहिजे. त्याच्याशिवाय जगामध्ये इतर कोणी सुद्धा शरणभूत नाही, हे जाणून स्वतःला ओळखा. ओम जाणा. स्वतःच्या अस्पर्शी आत्म्याला जाणा.
पवित्र आत्म्याला जाणा. पहा, संसारामध्ये असूनही संसारापासून हा मी अलिप्त आहे, निसंसार स्वरूप आहे, निर्दोष परमात्मा आहे, निर्भय आहे, निष्कर्म आहे. समता स्वभावीच आहे जाणा. निराबाध स्वरूपोऽहम्, निरपराध स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.